हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपला जो टॉपिक आहे तो आहे सनस्क्रीन. बिकॉज आय थिंक जर तुम्ही स्किन केअर करत असाल तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्रुशियल पार्ट जो आहे स्किन केअरचा वेल गोईंग आउट तो आहे सनस्क्रीन. बिकॉज विदाऊट सनस्क्रीन तुम्ही आय डोंट थिंक की स्टेप आउट केलं पाहिजे. बिकॉज सनस्क्रीन स्किप नाहीच केलं पाहिजे टू प्रोटेक्ट युअर स्किन. आफ्टर दॅट टू कीप युअर स्किन इन अ गुड कंडिशन सनस्क्रीन इज अ व्हेरी मस्ट. सो आपण जसं डिस्कस करतो आहे, माझी स्किन जो टाईप आहे तो आहे सेन्सिटिव्ह स्किन. सो माझं पर्सनल फेवरेट सनस्क्रीन फॉर द सेन्सिटिव्ह स्किन इज दिस वन. बघू शकता तुम्ही, लॅकमे 9 to 5 सनस्क्रीन हे मी रोज यूज करते. आणि येस, दिस इज द बेस्ट वन. बिकॉज ॲज सेन्सिटिव्ह स्किनचा जो मोस्ट प्रॉब्लेम असतो ते असतं की जर कोणतं प्रोडक्ट सूट नाही झालं तर स्किनवरती रेडनेस येतो, इचिंग होते, त्याच्यानंतर पिंपल्स जे आहेत ते इन्क्रीज होऊ शकतात किंवा हायपर सेन्सिटिव्ह एलर्जीज होऊ शकतात. सो सेन्सिटिव्ह स्किनला जेव्हा आपण प्रोडक्ट चूज करतो तेव्हा खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पॅच टेस्ट केली पाहिजे प्रत्येक प्रोडक्टची. त्यानंतरच प्रोडक्ट आपण यूज केलं पाहिजे. बट हे लॅकमेचे जे सनस्क्रीन आहे ते मी लाँग टाईमपासून यूज करते आणि याच्यामुळे मला कोणते साईड इफेक्ट वगैरे काही फेस नाही झालेलं आहे आणि मी ते बऱ्याच टाईमपासून यूज करते. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला ह्या सनस्क्रीनची खूप आवडते ती म्हणजे इट इज अ टिंटेड सनस्क्रीन. मीन्स इट इज हॅविंग अ कवरेज जस्ट लाईक अ फाउंडेशन. सो जस्ट तुम्ही एक नॉर्मल पार्टी किंवा आउटिंगसाठी जात असाल आणि जर तुमच्याकडे तेवढा टाईम नसेल की मॉइश्चराईज करून जर तुम्हाला डायरेक्टली सनस्क्रीन अप्लाय करून कुठे जायचं असेल, ऑरेल्स जर तुम्ही कुठे बीच पार्टीजला वगैरे जाणार असाल आणि तिकडे तुम्हाला खूपच मिनिमल मेकअप इज एक्सपेक्टेड, सो तुम्ही हे सनस्क्रीन यूज करू शकता. बिकॉज याच्यानंतर तुम्ही जर डायरेक्टली कॉम्पॅक्ट पावडर ॲड केली तरी यू आर रेडी फॉर द एनी शो और पार्टी एनिथिंग. सो दिस इज द बेस्ट पार्ट की इट इज टिंटेड. सो तुम्ही फाउंडेशन स्किप करू शकतात आणि डायरेक्टली सनस्क्रीन यूज करू शकतात आणि आफ्टर दॅट यू कॅन जस्ट यूज युअर नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर डिपेंडिंग ऑन युअर स्किन, विच मे बी ड्राय स्किन और नॉर्मल और सेन्सिटिव्ह और ऑइली स्किन. सो येस, दिस इज माय पर्सनल फेवरेट. हे माझं पर्सनल फेवरेट सनस्क्रीन आहे. आणि येस, आजसाठी एवढंच. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की अजून कोणत्या प्रोडक्टवर तुम्हाला रिव्ह्यू हवा आहे और रिक्वेस्ट तुम्ही मला DM करू शकतात. सो बस आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू फॉर गिविंग युअर प्रेशियस टाईम फॉर माय व्हिडिओ. डू लाईक माय व्हिडिओ, डू शेअर माय व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय.